या लोकांना विचारा ना, गावात कुठे हॉल दिसतोय का तुम्हाला? दिसतो? हॉल आहे इकडे? ही स्थळपाणी झाली कशी काय? आणि तुम्ही खोटी माहिती का देतात? तुम्ही कोणत्या अधिकाऱ्यांना वाचवायला लागलेत? या मंदिरामध्ये माझ्याकडून 5,55,555 इतकी वर्गणी गेलेली आहे। त्यानंतर ही जी रॅलिंग दिसते, ही रॅलिंग सुद्धा माझ्याकडून 96,000 रुपये याचे मी पे केलेले आहेत। आणि आज ज्या वेळेला मी बघतोय की मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये ज्या वेळेला नाव कोरलं गेलेलं आहे तिथे 5 लाख रुपये लिहिलेले आहेत। मुळात त्यांनी प्रत्येक गोष्टीमध्ये घोटाळे केले आहेत। माझ्याकडे पैसे नव्हते तर माझ्याकडे मी 500 रुपये देणार होते, 500 रुपये सांगते नाही 2,000 रुपयेच लागतील असंच कंपल्सरी 2,000 रुपये सांगले। हा 2,000 रुपये मग मी कोणाकडे उसने मागून नाही त्यांना 2,000 रुपये दिले। ते तरी मला म्हणजे ह्या पदावरून मी काम करून मला संपवण्याचा प्रयत्न हे लोक करतात, पण मी संपणार नाही कारण मी सत्तेसाठी लढते। तुम्ही लढणार, शेवटपर्यंत लढणार नाही। तुम्ही मला न्याय दिला तर मी आंदोलनाला बसेल। ताईंनी आंदोलनाचा इशारा दिलाय, आपण तयार आहोत का? हो आम्ही तयार। आंदोलन करणार? मॅडम, जसं की मागच्या बातमीमध्ये आपण सांगितलं होतं की माकणेमध्ये ग्रामपंचायतीत मोठा घोटाळा झालाय, मंदिराचे पैसे खाल्ले गेले, तर आज हे लोक सगळी जमा आहेत, ते गावकरी आहेत का? हा, प्रथमतः मी आज गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा देते। माझ्यातर्फे मी तनुजा बबन घरात आणि माकणे उपसरपंच तसं माझ्या ग्रामपंचायततर्फे पूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। मॅडम, आज जे लोक इथे जमलेत ते कशासाठी जमले आहेत आणि आज कुठला खुलासा होणार आहे ते आम्हाला जरा। मागे मी तुम्हाला बोललीच होती की आपल्या दत्त मंदिरामध्ये मोठा घोटाळा झालेला आहे। त्या घोटाळ्याविषयी आपल्याही गावातील सर्व ग्रामस्थ आहेत, ह्या लोकांना पण त्या हिशोब घेण्याचा म्हणजे पहिल्यापासून हिशोब मागतायत आणि त्यांचा उद्रेक पण वाढत चाललाय का आजपर्यंत हा हिशोब का नाही भेटत? आम्ही तर खूपच प्रयत्न करतोय, सर्व कागदपत्र पोहोचलेली आहेत, अधिकारी लोक पण त्याच्या चौकशा करत आहेत, पण त्याचं उत्तर का नाही मिळत अद्याप? ही चौकशी कुठेतरी थोडीशी धीम्या गतीने चालली आहे असं सगळ्या गावकऱ्यांना वाटतंय। आणि त्याच दृष्टिकोनातून आज हे गावकरी सर्व जमलेले आहेत आणि त्यांच्या पैशाचं काय झालंय हा हिशोब ते मागत आहेत। बरोबर मॅडम, अजून एक आपल्याला विचारायचं होतं की मंदिर सोबत एक सभागृह म्हणून पण आहे, ज्याची सुनावणी जेव्हा मी बातमी केली होती सुनावणीबद्दल त्यामध्ये पण आपण सांगितलं होतं की सभागृह जे आपण शिंदे साहेबांना भेटून आलेले, त्याच्यावर काय तुम्ही सांगा? आता आपण शिंदे साहेबांना तुम्ही भेटलात बरोबर, शिंदे साहेब काय बोलले? आपण स्वतः गेले सर? होतं। ओके, आणि सर तिथे सभागृह होतं का? आहे का सभागृह? आहे। तिथे म्हणतात की सभागृह आहे, मी जाऊन स्वतः स्थलपाणी केली। आता सभागृह जर आहे, तुम्हाला इथे कुठे बहुउद्देशीय हॉल दिसतोय का? जो आमच्या माकणे गावाला बहुउद्देशीय हॉल भेटलाय, ही झोपडी म्हणजे बहुउद्देशीय हॉल आहे का? आहे? तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल? त्यांनी सांगितलं मंदिरालगत बहुउद्देशीय हॉल आहे, हा बहुउद्देशीय हॉल कुठे तुम्हाला दिसलाय का? मी स्थलपाणी कशी काय झाली? आता आम्ही समजा सर्व कागदपत्र आमच्याकडे आहेत, ही बघा ही कागदपत्र आहे, ह्याच्यात काय आहे 18-19 आमच्या गावात बहुउद्देशीय हॉल आलेला आहे। ह्याचं टेंडर ते कोणतं ही महालक्ष्मी कॉन्ट्रॅक्टर ह्याला पैसे पण आलेले आहेत, पण हे पैसे येऊन सुद्धा हा हॉल कुठे आहे? हॉल तर मिळतच नाही। आपण काय विचारणा केली का? आम्ही विचारणा केली, त्याची सगळी कागदपत्र गोळा केली आणि त्या हॉलचे 14,77,000 आमच्या गावाला आलेले आहेत। हा मुद्दा आम्ही ग्रामपंचायत मध्ये नेला, आम्ही ग्रामपंचायत मध्ये पण विचारलं, ग्रामविकास अधिकाऱ्याने आम्हाला लिहून दिलं की इथे कुठचंही ग्रामपंचायतला मिळतच नाही नमूद केलेला किंवा हॉल मिळतच नाही असं आम्हाला लिहून पण दिले। पण ते अधिकारी कुठल्या हॉलला बघून? मला तेच समजत नाही का ह्या अधिकारी लोकांनी कुठची स्थलपाणी केली? या लोकांना विचारा ना, गावात कुठे हॉल दिसतोय का तुम्हाला? दिसतो? हॉल आहे इकडे? आमच्या गावात 18-19 बहुउद्देशीय हॉल म्हणजे काय असतो? मोठा हॉल आहे ना तो, 14,77,000 हॉल म्हणजे तो काय ही झोपडी नाही मिळत बरोबर? मग हा हॉल कुठे टांगलेला आहे ह्याचं उत्तर त्या अधिकाऱ्याला पण आहे आणि त्यांनी कुठची स्थलपाणी केली? स्थलपाणी आपण स्वतः केली सर? होतं। ओके, आणि सर तिथे सभागृह होतं का? आहे का सभागृह? आहे।
आम्ही वारंवार सांगतो की ही स्थळपाणी झाली कशी काय आणि तुम्ही खोटी माहिती का देतात. तुम्ही कोणत्या अधिकाऱ्यांना वाचवायला लागलेत आणि तुम्ही जर कोणत्या अधिकाऱ्यांना वाचवायला लागले असतील तर ह्या सगळ्या अधिकाऱ्यांना ही शिक्षा झालीच पाहिजे. आणि शिवाय तुम्हाला मंदिराचं सांगायचं झालंच त्याच कितीतरी देणगे दिलेत. आता हे आहेत सुरज साळुंखे, यांची वर्गणी किती आहे विचारा. आपलं काय म्हणणं आहे याच्यावर? आपण किती वर्ष दिले त्यांनी आपलं याची पूर्ण प्रक्रिया काय बोलेल? या मंदिरासाठी जेव्हा हा जीर्णोद्धाराची सुरुवात झाली त्यावेळेला एक सभा झाली आणि त्या सभेमध्ये आम्हा सगळ्या गावकऱ्यांना विचारलं गेलं की तुम्ही किती किती देणग्या देणार. या देणगीच्या आधारे हा मंदिर बांधण्याचं ठरलं. या मंदिरामध्ये माझ्याकडून 5,55,555 इतकी वर्गणी केलेली आहे. त्यानंतर ही जी रॅलिंग दिसते ही रॅलिंग सुद्धा माझ्याकडून 96,000 रुपये याचे मी पे केलेले आहेत. आणि आज ज्या वेळेला मी बघतोय की मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये ज्या वेळेला नाव कोरलं गेलेलं आहे तिथे 5 लाख रुपये लिहिलेले आहेत. मी देणगी दिलेली आहे 5,55,000. देणगी कशी दिली तुम्ही? चेकनी दिलेत की म्हणजे रोख स्वरूपात जसे जसे त्यांनी आमच्याकडे मागितले त्याप्रमाणे मी त्यांना दिलेले आहेत. चेकच्या संदर्भात मी हे रॅलिंगचे पैसे मी चेकने दिलेले आहेत. कारण की कुठलेही पैसे त्यांनी आमच्याकडून चेकनी घेतले नाही, कुणाही गावकऱ्यांकडून घेतलेले नाही आहेत. किती गावकऱ्यांनी सांगितलेले चेक देतोय त्यांनी कुठलीही पद्धतीने घेतलेले नाही. मुळात त्यांनी प्रत्येक गोष्टीमध्ये घोटाळे केले आहेत. आता एक काका आहेत हे तुम्हाला सांगतील की याच्यामध्ये त्यांनी किती घोटाळा केलेला आहे म्हणून. आपल्याला काय म्हणायचं? आम्हाला काय नाही, त्याने वर्गणी जेव्हा मागायला आले तेव्हा मी चेकने पे करत होतो. ते बोलते चेक नाही चालणार. आपण किती? मी 15,000 दिलेले. हो. तर 15,000ची मला पावती पण दिली नाही. पावती मला त्यांनी उत्सवाची दिली आणि त्याच्यावर जेव्हा मी ऑब्जेक्शन घेतलं तेव्हा त्याने पिऊन पाठवलेलं पैशासाठी. त्या पिऊनने सही केली का तुम्हाला रजिस्टर झाल्यावर रजिस्टर पावती देऊ असं. रजिस्टर झाल्यावर? हा. तशी तुम्हाला अशीच कच्ची आजपर्यंत त्यांनी दिलेली नाही. चेक पण घेत नाही? चेक घेतलाच नाही, रोख पैसे घेतले पिऊन पाठवून. प्रत्येकाकडून तसंच आहे? हा तसं त्यांनी अनाऊन्सच केले चेकने नाही असं. फिरायचे आणि सांगायचे की चेकने पैसे नाही. आपल्याला आम्ही सभागृह आहे आता मंदिर व्हायचंच आहे म्हणून आम्ही मग रोकडे दिले असं. पण आपल्याला कुठे ते सभागृह दिसतो का? किंवा आपल्या नाही ना, कुठेच नाही सभागृह नाहीच. आणि ते समाज मंदिर ते आमच्या काळात बांधलेलं आहे. साधारण ते कुठे सभागृह नाही मिळत, कुठेच नाही. आपलं काय म्हणणं आहे याच्यावर की आपण जे देणग्या दिल्या त्याच्यावर काय तुम्हाला काय हिशोब भेटलाय का? नाही, देणगीचा हिशोब काहीच दिलेला नाही. आणि इथे नावं पण अर्धीच लिहिलेली आहेत. भरपूर लोक आपल्याकडे येतात की आम्ही एवढी रक्कम दिलेली आहे, पण त्यांचं पण नाव अजूनपर्यंत टाकलेलं नाही. जसं त्यांना आठवतंय किंवा कोण सांगतोय की आम्ही पैसे दिलेले आहेत तसे ते लोक इकडे नाव नोंदवतात. आणि हॉलचं सांगायला गेलं तर आता तुम्ही स्वतः बघा इथे कुठल्याही प्रकारचा हॉल नाही आहे. आम्ही सांगून अधिकाऱ्यांना सांगून रिक्वेस्ट करून पण थकलो, पण कोणी त्याचं उत्तर देत नाही. हॉल नाही आहे? हॉल नाहीच आहे सर. तर आपण कधी ग्रामपंचायतीमध्ये किंवा ते तिकडे जेव्हा मीटिंग असते तेव्हा तुम्ही काय त्यांच्या समोर प्रश्न उचललेत की? आतापर्यंत जेवढ्या पण मीटिंग झाल्या ना, प्रत्येक मीटिंगला मंदिराचा मुद्दा निघतो. प्रत्येक मीटिंगला वेगवेगळे आन्सर आहेत. त्या अधिकाऱ्यांचे पण वेगळे आन्सर आहेत, जुन्या सरपंचांचे पण वेगळे आन्सर आहेत. कोणीही म्हणजे पर्टिक्युलर आन्सर देतच नाहीये. आणि पैशाचा हिसाबच नाहीये सर. आपण काय बोलाल त्याच्यावर? पैशाचा हिशोब भेटत नाहीये आणि लोकांनी जे पैसे दिले पण ते पण रोख घेतात असं, म्हणजे याच्यावर ते पहिल्यापासून त्यांचं तेच आहे ना, भ्रष्टाचार करणं त्यांचा पहिल्यापासून गुणधर्मच आहे. या लोकांनी मंदिर बांधला ते गावाचं मंदिर आहे या हिशोबाने लोकांनी वर्गणी दिली, पण त्याने आजपर्यंत हिशोब नाही दिला. आणि सभागृहावर काय बोलू? सभागृह त्यांनी दाखवलंय पण ते कुठे आहे ते अजून दिसलं नाही. अधिकारी म्हणतात की आम्ही इथे स्थळ पाहणी केली आहे आणि आम्हाला सभागृह भेटलंय. अधिकार लोक म्हणतात पण अधिकार लोकांना आम्हाला कुठे माहिती आहे गावातल्या लोकांना. आणि मंदिराबद्दल जेव्हा आपण म्हणतायत की आपण देणगी दिली सगळ्यांनी हिशोब बघत, तर त्यांचं उत्तर काय असतो? पुढल्या महिन्यात देऊ असे कडून त्याने 2-3 वर्ष घालवली पण अजूनपर्यंत दिलं नाही. प्रत्येक ग्रामसभेला झालेला आहे, हे हिशोब देतच नाही. मीटिंग मध्ये उठून करतात. कोणी प्रश्न केला ना हिशोबाचा का त्याला मीटिंग मधून हाकलून लावतात असं म्हणजे दादागिरी. प्रश्न पण विचारायचं नाही, त्याने कमिटी त्यांच्याच फेवरचे माणसं ठेवतात. मंदिर आमचं आहे, आमची कमिटी आहे, आम्ही अध्यक्ष आहे, तुम्ही कोण असं करून हाकलून लावतो. पैसे दिले आतापर्यंत आमच्या कितीतरी मित्रांना मीटिंग मधून हाकलून लावलेलं आहे अक्षरशः दादागिरी करून. म्हणजे हिसाब विचारायला गेला का तुमचं कोण आहे, सदस्य आहे का, आमचं मंदिर आहे आम्ही बघू असं करून त्यांचा आन्सर असतात आणि उठून टाकतो. पैसे घेताना असं काय बोलले? पैसे घेताना सर, पैसे घेताना पूर्ण गावकरी एकत्र यांनी जमा केलेले केलेले ना.
त्याच्यामुळे तो प्रश्न तसा नाही. जेव्हा मीटिंग मध्ये जेव्हा एखादा वर्गणीदार विचारतो की आम्हाला हिशोब दाखवा, त्यावेळेला त्यांना रवीने त्यांना रिफ्यूज केलं जाते. म्हणजे त्यांचं असं आहे की हिशोब दाखवायचेच नाही. हा, ते तर उद्देश तोच ना. आता आमच्याकडे महिला गण पण आहे, त्यांना पण विचारायचं आहे. मॅडम, आपण काय बोलाल ह्या पूर्ण विषयावर? मी तर मंदिराचा विषयच बोलणार, कारण की माझ्याकडे पैसे नव्हते, तर माझ्याकडे मी 500 रुपये देणार होते. 500 रुपये सांगते नाही, 2000 रुपयेच लागतील. असंच कंपल्सरी 2000 रुपये सांगले. हा, 2000 रुपये. मग मी कोणाकडे उसने मागून ना त्यांना 2000 रुपये दिले. असं तरी जेव्हा तुम्ही हिशोब मागितला तेव्हा हिशोब बोलतो 1 महिन्याने देणार, 2 महिन्याने देणार, हेच बोलतात. तुम्हाला पण रोख द्यावं लागेल? हो, रोख द्यायला लागेल. आणि रिसिप्ट वगैरे काय तुम्हाला भेटली? रिसिप्ट वगैरे नाही, काहीच पावती नाही? काहीच नाही पावती. 2000 ची पावती फक्त उत्सवची पावती दिलेली एवढीच बस. अजून आपण बोलूया. आहेत लोक इकडे, पूर्ण गावातली लोक आली आहेत. मॅडम, आपण काय बोलाल? मंदिर आहे, गावाचं मंदिर आहे आणि आपण देणगी दिलेली आहे, त्याच्यावर काय आपलं? त्यांनी हिशोब देणं आम्हाला गरजेचं आहे सर. आणि नाही हिशोब दिला तर आम्ही तरी काय करणार? गावकरी आहोत आम्ही. 10 वेळा किती वेळा हिशोब मागत राहणार त्यांच्याकडे? आणि सांगायला गेले मीटिंग मध्ये तर भांडायलाच येतात सगळेजण. मध्ये भांडून पण काय फायदा आहे? गावकरी आहे ते एकत्र राहा आणि हिशोब द्या आम्हाला, एवढंच आमचं मागणं आहे. आणि एक अजून मुद्दा आहे इथे, ते सभागृहाचा आहे. तर आपलं इथे कुठं गावाचा सभागृह आहे का? नाही सर, मी लग्न होऊन मला 13 वर्ष झाली, मी आजपर्यंत हा सभागृह इथे बघितलेला नाहीये. पण अधिकारी म्हणतात तिथे सभागृह आहे. नाहीच आहे. असलं असतं तरी ही लहान मुलं आहे, त्यांना पण कळलं असतं ना कुठेतरी आहे काहीतरी. या गावात काहीच नाहीये. बघितलं तर हा मंदिर बांधलाय, तो पण 24 तास बंद असला तर बंद, नाही तर ओपन असला तो. एवढंच फरक आहे त्याच्यात. टायमिंग वगैरे काहीच नाही, डिसिप्लिन नाही. 6ला बंद, जेव्हा दर्शन घ्यायला यायचं तेव्हाच बंद असेल तर काय फायदा त्याचा? सर्वांसाठी मंदिर आहे, ते ओपन राहिलं पाहिजे. अजून एक आपण सर, आपलं काय म्हणणं आहे याच्यावर? आपण इथे स्थानिक आहेत का? हो सर, मी इथचा स्थानिक आहे आणि ग्रामपंचायत सदस्य सुद्धा आहे. आणि हा जो घोटाळा झाला आहे, त्यांना जे पाहणी करण्यासाठी आले होते त्यांना इथे हॉल कुठे दिसला हा आम्हाला पण प्रश्न आहे की तुम्ही बघला तर कुठला हॉल बघितला आणि कुठल्या अधिकाऱ्यांमध्ये कुठला काय बघून तुम्ही वरच्या लेवलला तुम्ही सांगितलं की त्या गावामध्ये हॉल आहे म्हणून. तर तो प्रश्न आम्हाला इकडे पडलेला आहे. तर त्यांच्यावर ज्यांनी मंदिराचा घोटाळा केला आहे आणि हे सर काही देणगी दिलेली आहे, तर ही देवासाठी दिलेली आहे. ही तुम्हाला ही वैयक्तिकसाठी किंवा ह्या घोटाळा किंवा असं काही करण्यासाठी दिलेली नाही. हे देवासाठी दिलेलं आहे, देवाच्या कार्यासाठी दिलेले आहे. प्रत्येकाची ह्या मंदिराला आस्था जोडलेली आहे एक. तर मला असं कुठेतरी वाटतं की ह्या लोकांच्या आस्थेला कुठेतरी थोडासा धक्का लागलेला आहे असं वाटतं मला सर. आणि ज्यांनी हा घोटाळा केला आहे त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे सर, असं माझ्या आपल्या माध्यमातून सांगणं आहे. कारवाई झाली पाहिजे की नाही? झाली पाहिजे. आपलं काय बोलणं आहे सर? माझं बोलणं आहे का मी या मंदिरासाठी वर्गणी नाही दिलेली, पण माझ्याकडे बँजो माझं होतं तर मी अख्ख्या गावाला बँजो दिलेलं. फक्त माझं सामान दिलेलं बँजोचं, पण ते मुलांचे पैसे सुद्धा पण दिलेले नाही का, त्याच्यावर उल्लेख पण नाही मिळत का इकडे महेशने बँजो दिलाय, उल्लेख सुद्धा केलेला नाही. जे मुलं गेले होते त्यांचे पण पैसे नाही. पूर्ण गावाला बँजो वाजवला अख्खा दिवस पूर्ण. आणि जेव्हा विचारलं तर पैसे दिलेच नाही त्याने. छोटी छोटी रक्कम पण म्हणजे त्यामध्ये पण भ्रष्टाचार आहे. मॅडम, आपलं ह्याच्यावरती बघा, आता गावकरी लोक पण सगळे म्हणतात, एकमत आहेत सगळे तुमच्या पाठीशी, एकदम ठामपणे उभे आहेत. आता आपलं काय म्हणणं आहे आणि शेवटचं आपलं मेसेज काय असेल? जे आताची ज्या चौकशा चालू आहे ते खूप धीम्या गतीने चालू आहे. तर हे अधिकारी लोक कोणाच्या दबावाने असे करतात आणि का नाही आम्हाला लवकरात लवकर न्याय देण्याचा प्रयत्न करतात? स्थळ पाहुणे येऊन गेला तो 15 दिवस झाले, आता अहवाल का नाही देत? हा म्हणजे दिरंगाई का लावतात? ह्यांची दिरंगी ह्याच्यामुळे चालले का ह्यांना प्रवेश करायचा दुसरीकडे? म्हणजे आज बहुजन विकास आघाडीमध्ये जे होते त्यांच्या विरोधात आम्ही महायुतीमधून लढलेलो आहोत. आज गावात अशी चर्चा आहे का हे त्या पक्षामध्ये चालल्यात. तर माझा एक मेसेज म्हणजे सगळ्यांना मेसेज राहील, या पक्षकारांना मेसेज राहील का ह्या अशा भ्रष्ट नेत्यांना तुम्ही घेऊ नका. कोणत्या पक्षात चालले? आपले महायुतीचे पक्ष? महायुतीचे चाललेत असं मला म्हणजे
बाहेर सर्व गावात त्याचा प्रचार चालू आहे, चर्चा चालू आहे. तर माझा हा मेसेज आहे त्यांना का जोपर्यंत ह्या लोकांवर भ्रष्टाचाराची चौकशी चालू आहे तोपर्यंत ह्या लोकांना तुम्ही घेऊ नको. आज आम्ही तुमच्यासाठी गाव घरोघरी फिरलेलो आहे तुम्हाला निवडून आणण्यासाठी. आज जर आम्ही कुठेतरी समजा आम्हाला न्याय भेटेल ह्या उद्देशाने तुम्हाला आमचा थोडासा का वाटा असं नाही, आम्ही काय एवढे मोठे राज्यकर्ते मिळत नाही किंवा कार्यकर्ते मिळत नाही, पण आम्ही मनापासून घरोघरी फिरून तुमच्यासाठी मतदान गोळा केलं. आणि आज आयत्या वेळेवर तुम्ही जेव्हा आम्हाला न्याय देण्याचा विचार आला त्यावेळेस तुम्ही ह्या भ्रष्ट नेत्यांना तुम्ही तुमच्या पक्षात घेतील तर हे कुठेतरी त्यांनी थांबवलं पाहिजे. कारण आपला मुद्दा पण तसंच होता, भ्रष्टाचार विरोधात मुद्दा होता निवडणूक मध्ये. आणि आमचा मुद्दा हाच होता का आम्ही ज्या वेळेस निवडून येऊ त्यावेळेस अशा भ्रष्टाचारी नेत्यांना आम्ही म्हणजे सजा दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मग जर हे यांनी पक्षप्रवेश वगैरे केला तर वरून थोडासा दबाव आणण्याचा प्रयत्न करतीलच ना. आमच्याकडे कागदपत्र सर्व आहेत, आमच्याकडे पुरावे पण आहेत, पण हे अशी तिरंगाई चालत राहील ना. कुठून तरी नेत्यांकडून दबाव येतील, काही येतील, अधिकारी लोकांना दबाव येतील आणि मग ही चौकशी ही कुठेतरी दिमागातून चालू होईल. पण आम्हाला ह्याचं लवकरात लवकर न्याय भेटणं अपेक्षित आहे. आणि म्हणून मी या पक्षकारांना सांगते का जोपर्यंत या भ्रष्टाचाराची चौकशी चालू आहे तर ह्या नेत्यांना तुम्ही उभं पण नाही केलं पाहिजे आणि ह्यांचे पाप धुण्यासाठी तुम्ही घेऊ नका. ह्यांना इथेच राहू द्या, त्यांच्याच पक्षात राहू द्या आणि तेव्हाच त्यांना ते कळेल. आणि असं मला मनापासून वाटतं की आज जो आम्ही ग्रामपंचायतच्या लेवलला पण भ्रष्टाचाराच्या विरोधात लढा देतोय किंवा या मंदिराच्या विरोधात लढा देतो तर असा कुठचाही उपसरपंच किंवा सरपंच ह्या गावात पुन्हा उत्पन्न झाला ना पाहिजे का तो भ्रष्टाचारी कारभार करेल. आणि आमचं गाव हे स्वच्छ राहिलं पाहिजे किंवा कुठच्याही असा थारा लागला पाहिजे नाही. जो पण काम विकास होईल हा सगळं पारदर्शकता आली पाहिजे. हा कुठेतरी त्यांना सबक पण भेटला पाहिजे आणि ही सजा भेटणं गरजेचं आहे. तेव्हाच हा भ्रष्टाचार इथे कुठेतरी थांबेल. नाही तर प्रत्येकाला ही सवय पडेल की आपण भ्रष्टाचार केला आपण काय ह्या पक्षातून त्या पक्षात उड्या मारू शकतो, मग ते लोक आपल्याला साथ देतात आणि कुठेतरी हे स्टॉप होते. तर हे असं नको व्हायला पाहिजे. आणि मग कशा काय गाव विकासाला कशा काय हे सुधारणा होतील. हा अर्धा पैसा तर जो गावाच्या विकासासाठी येतो हा पैसा हे स्वतःच वापर करतात. हा नाहीच झाला पाहिजे. कारण आज मी 2 वर्ष झाली ग्रामपंचायतचा कार्यभार सांभाळत आहे. मला माहिती आहे गावाचा विकास करायचा असेल ना तर गावाचा विकास खूप होऊ शकतो. पण इथे बसलेले भ्रष्ट काही लोक हे आपल्याला साथ देत नाही. त्याच्या विरोधात ग्रामसभेत उलट आपल्याला प्रश्न विचारतात. ज्या वेळेस आपण कोणत्याही विकासाची कामं करायला लागलेलो असतो त्यावेळेस आता तुम्हाला सांगते हे शिवाजी महाराजांचं मंदिर हे आम्ही बांधलं, ही आम्ही चुकी केली का? काय चुकी केली? ज्या महाराजांनी महाराष्ट्रातील पूर्ण सातबारे घडवले त्या महाराजांसाठी तुम्ही अर्धा गुंठ जमीन गावकरी देऊ शकत नाही. हा कितीतरी महाराजांवर अन्याय होतो. बरोबर आहे ना? हा तर या महाराजांचं मंदिर बनवलं ह्याच्या विरोधात माझ्या विरोधात कलेक्टरला सर्वकडे अर्ज गेलेले आहेत. ही ते महाराज पण सांगतील तर मी जो म्हणजे स्वराज्य बनवला होता तो स्वराज्य कुठे आहे. ह्या लोकांनी माझा सुद्धा विचार केला नाही, त्याच्यावर पण तुम्ही तक्रारी करतात. आता हे वॉटर आपलं शुद्ध पेयजल, या शुद्ध पेयजलामध्ये तुम्हाला काय वाईट दिसतं सांगा बरं. हा मी चांगलं शुद्ध पेय ह्याच्यावर पण माझ्यावर तक्रारी केल्यात का मी मनमानी कारभार केले. मी ग्रामसभेचे ठराव घेऊन सगळं केलं तरी सुद्धा माझ्यावर ह्याच्यावर पण लेटर. आणि कुठेतरी मला म्हणजे ह्या पदावरून मी कामं करून मला संपवण्याचा प्रयत्न हे लोक करतात. पण मी संपणार नाही कारण मी सत्तेसाठी लढते. तुम्ही पूर्ण ताकद लावा पण मी लढायला तयार आहे कारण मी सत्तेसाठी लढते. म्हणून तुम्ही कितीही माझ्याकडे ह्याला ठराव द्या त्याला ठराव द्या पण मी लढणार, शेवटपर्यंत लढणार. नाही तुम्ही मला न्याय दिला तर मी आंदोलनाला बसेल आणि सगळ्यांना घेऊन बसेल. ही माझी शेवटच्या क्षणी तुम्हाला हे आहे. आणि आज गुढीपाडवा आहे. आज गुढीपाडवा आहे हा विजयाचं प्रतीक आहे. आज आमचा पण विजय झाला पाहिजे. आम्हाला पण या अन्यायाविरुद्ध विजय आमचा झालाच पाहिजे. आणि हा विजय करण्याचं काम हे शासनाचं आहे. आणि त्यांनी आम्हाला जर हा विजय करून दिला तर पुढच्या वर्षी ह्याच दिवसापासून आम्ही प्रत्येक वर्षी शोभायात्रा काढू आणि पूर्ण सांगू, महाराष्ट्राला सांगू का म्हणजे सरकार कुठेही चुकीचं नसतं किंवा अधिकारी लोक चुकीचं नसतं पण न्याय भेटणं गरजेचं आहे. याची दिरंगाई लागली पाहिजे नाही. आम्हाला काही दिवसात तरी याचं पूर्ण शहानिशा झाली पाहिजे. हीच आमची अधिकाऱ्यांना पण विनंती आहे, शासनाला पण आहे
आणि सर्व लोकांना हे, आणि मी सगळ्यांना एक विनंती करेल का आपण का मागे राहावं, का नाही अन्याच्या विरुद्ध लढायचं. कोणी आपल्याला म्हणजे आता माझ्यावर अर्ज करतात किंवा माझ्यावर केसेस करतात, माझ्यावर केसेस पण झालेले आहेत, म्हणून आपण गप्प बसायचं का. आपण चुकीचे नसेल तर कोणाची हिंमत नाही मिळत का आपल्याला शिक्षा करतील. म्हणून प्रत्येकाने काय असं मागे मागे जावं, मला काय पडलेलं आहे, मला काय करायचं आहे. अरे हा प्रश्न आपल्या गावाचा आहे. आज जो 25 वर्षात घोटाळे केलेले आहेत, या गावाचे करोडो हे पैसे खाल्ले लोकांनी. हाच पैसा जर आपल्या विकासासाठी झाला असता तर आज आपलं गाव काय असतं. हा, हे रस्ते फक्त रस्ते बांधले म्हणजे झालं का. हे रस्ते कुठून येतात, हे शासनाकडून येतात. मग जो ग्रामपंचायतचा करोडोचा घोटाळा झालाय, ह्या पैशाचं तुम्ही काय केलं, ह्या गावाचा विकास कोण करणार. आज आमच्या गावातली गटारं बघतील सगळी उघडी आहेत. लोक सांगतात आमच्याकडे मच्छर, एवढे मच्छर येतात, तेवढे मच्छर. याला कारणीभूत कोण आहे. 2 वर्षात ही ग्रामपंचायत सर्व काही करू शकत नाही. कारण ज्या वेळेस ही ग्रामपंचायत समजा त्यांचं आम्ही हे केलं, आम्ही निवडून आलो, त्यावेळेस यांनी पूर्ण ग्रामपंचायत खाली करून गेलेले. एकही पैसा ठेवलेला नव्हता ग्रामपंचायत मध्ये. म्हणजे ग्रामपंचायत बसली जानेवारीमध्ये, त्यांना लगेचच पूर्ण ग्रामपंचायतचं अकाउंट खाली करून ठेवलेलं होतं. मग हे कुठेतरी सगळे मिळालेलेच आहेत ना. ह्याच्यासाठी जबाबदार कोण आहे. तर ह्याचं कुठेतरी याचा न्याय भेटलाच पाहिजे. आणि कोणत्याही, मी सांगते ना, ही स्टार्ट कुठून होते, ग्रामपंचायत लेवलला. भ्रष्टाचार कुठून होतो, खरा भ्रष्टाचार हा ग्रामपंचायत लेवल पासून, मग तो पुढे पुढे जातो. आज आपणच सुरुवात केली नाही तर कधीच कोणी पुढे असे न्यायासाठी झटणार नाही. मग ते मी काय करणार, मी एवढं नाही लढू शकत, मी काय करणार, आमच्यावर एवढे दबाव येतात, आमच्या कामावर असे म्हणजे आम्हाला ही कामं नाही देणार, आम्हाला ती कामं नाही देणार. अरे लढा, बिंदास लढा. हा, केसेस पण करतायत, दहशत बाळगण्याचा प्रयत्न करतात. पण कितीही, हे बघा, आपण न्यायाने लढलो किंवा आपल्याकडे पूर्ण सबूत किंवा आपण खरे असू तर एक दिवस ना एक दिवस आपल्याला न्याय भेटणारच आहे. आणि तो भेटेल अशी मी अपेक्षा करते. ताईंनी आंदोलनाचा इशारा दिलाय, आपण तयार आहोत का हो, आम्ही आंदोलन करणार.